नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण खानदेशी पद्धतीने कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडं लसूण। मसाला तयार करून घेऊ आपण कढीसाठी लागणारा। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। लसूण, हिरवी मिरची टाकली, कोथिंबीर पण टाकून घेऊ आपण आणि शेंगदाणे पण। आता या सर्वांचं आपण वाटण करून घेऊया। वाटण तयार करून घेऊ आपण। छान अशी बारीक पेस्ट करून घेऊया। हे बघा, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने वाटण तयार झालेलं आहे। आता एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण दही टाकून घेऊ। अर्धा किलो दही घेतलेलं आहे। आता आपण ते काढून घेऊया। कढीसाठी आंबट दही असेल तर उत्तम कढी लागते। हे बघा, सर्व आपण काढून घेतलेलं आहे। आता ते आपण रवीने फिरून घेऊया। पाणी टाकलेलं आहे। छान असं मऊसूत आपण ते फेटून घेऊया। आता हे वाटण आपण टाकूया कढीमध्ये। वाटण टाकलेलं आहे। आता मीठ टाकूया थोडं चवीनुसार। पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून घेतलं आहे मी आता। आता एक छोट्या वाटीत बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठही आपण फेटून घेऊया। हळद टाकली मी त्याच्यात, ते पण आपण मिक्स करून घेऊ। आता हे बेसन पीठ टाकलेलं आहे। परत आपण कढी फेटून घेऊया। आता एक पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावर आपल्याला जिरे टाकायचे आहे। मोहरी, जिरे आणि मोहरी तेलामध्ये चांगले फुलले पाहिजे। कढीपत्ता टाकलेला आहे। आता यामध्ये आपण कढी टाकून घेऊया। अशा पद्धतीने कढी आपल्याला सतत फिरवत राहायची आहे। जर कढी फिरवली नाही तर ती कढी फुटते। थोडं पाणी टाकून घेतलं आहे। सतत आपल्याला कढी फिरवत राहायची आहे। अशा पद्धतीने बघा, कढीला छान आता उकळी येते। जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला कढी फिरवत राहायची। हे बघा किती वर आलेली आहे कढी। कढीला आता सुरुवात झालेली आहे उकळायला। पाहू शकता किती वर आली होती कढी, आता ती हळूहळू खाली झाली आहे। आता छान उकळ फुटला आहे कढीला। हे बघा, आता आपली कढी पूर्ण तयार झाली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।